नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने जिल्ह्यात मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो। मकर संक्रांत आली का पतंग महोत्सव सुरू होत असतो। मात्र यावर्षी पतंग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर संकट आला असून यावर्षी पतंग खरेदी कमी प्रमाणात होणार आहे। पतंग आणि मांजाच्या किमतीत कुठलीही वाढ झालेली नाही आहे, परंतु पतंग आणि मांजा पाहिजे तसा विक्री होत नसल्याने खरेदी केलेला माल विक्री होणार का नाही अशी परिस्थिती आता पतंग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची झाली आहे। मी रामेश्वर पंढरनाथ लोहार, महाराष्ट्र व्यायामशाळा टिळक रोड परिसरातून प्रीती पतंग भांडार येथील गेल्या 30 वर्षापासून पतंग व्यवसाय करीत असून हे आमचे 31वे वर्ष आहे। 8 दिवसावरती मकर संक्रांत येऊन टेपली आहे, परंतु मार्केटमध्ये पाहिजे तसा अजून प्रतिसाद मिळत नाही। लोक ऐन वेळेस येऊन गर्दी करतील आणि तेव्हा मार्केट काही 3-4 दिवसाचे राहील। लोक येऊन फक्त चायना दोराविषयी मागणी करत असतात। तो दोरा खूप घातक असून आम्ही त्या दोऱ्याला ठेवत नाही आणि लोक तीच दोऱ्याची मागणी करतात। गेल्या 30 वर्षापासून आम्ही फक्त कंपनीचे कॉटनचे दोरे वापरतो। जी परंपरा आहे आपली वर्षानुवर्ष, त्याच अनुसार आम्ही इथे पतंग उत्सव साजरा होईल त्याची काळजी घेण्याची आम्ही प्रयत्न करतो। परंतु लोकांना स्वस्त आणि मस्त आणि जास्त ही एक त्यांच्या डोक्यात संकल्पना बसलेली असून चायना दोरा दिवसभरातून 50 लोक विचारून जातील, परंतु ते आम्ही ठेवत नाही। आणि कृपया एक विनंती आहे माझी सर्व पतंग प्रेमींना की कृपया तो दोरा वापरू नये। तो जीवाला खूप घातक असून आपल्या पोरांना आपण एक प्रकारे हत्यार देत आहोत, याची कृपया पालकांनी दक्षता घ्यावी। धन्यवाद। पतंग लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत 10 रुपयाला 5, 15ला 5, 20ला 5, 25ला 5, विविध रंगीबेरंगी 200 ते 400 रुपयापर्यंत 5 पतंग आहेत पतंग प्रेमींसाठी। विविध रंगात, विविध साईजमध्ये, प्लास्टिक, कागद अशा स्वरूपात आमच्याकडे पतंग उपलब्ध आहेत। दोरेही साखर कंपनी, वर्धमान कंपनी, HP कंपनीचे कॉटनचे शुद्ध दोरे आमच्याकडे उपलब्ध आहेत। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा।